आदेश सगळ्यांना, काल मी जो नवनाथ पारायणाचा व्हिडिओ टाकला होता, बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या, ताई बायकांना नवनाथ पारायण करायला चालते का आणि नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडायची. तर हो, बायकांना नवनाथ पारायण करायला चालते आणि पूजा कशी मांडायची ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. पूजा मांडण्यापूर्वी मी घर स्वच्छ गोमूत्र आणि गुलाबजलने स्वच्छ पुसून घेतले. सगळ्यात पहिले मी रांगोळी काढून घेतली. चौरंग मांडून घ्यायचा. चौरंगावर एक नवीन भगवे वस्त्र आथरायचे. त्यानंतर मी बाबाचा फोटो घेतला आणि तो गुलाबजलने स्वच्छ कपड्यांनी असा पुसून घ्यायचा. सगळ्यात पहिले चौरंगावर बाबाचा फोटो ठेवून घ्यायचा. कलश ठेवण्यासाठी तांदळाची रास मांडून घ्यायची आणि त्यावर कलश ठेवून द्यायचा. कलशावर स्वास्तिकचे चिन्ह किंवा 5 बोटे भगव्या गंधाने लावून घ्यायचे. कलशात 5 नागिनीचे पानं ठेवून घ्यायचे. त्यानंतर कलशात 1 सुपारी, 1 बदाम आणि 1 रुपयाचं नाणं टाकून द्यायचं. नारळाला पंचरंगाचा धागा बांधून घ्यायचा, तो ठेवून द्यायचा कलशावर. त्यानंतर आपल्याला 11 तांदळाचे रास मांडून घ्यायचे आहे. 1 गणपती बाप्पाची, दुसरी आपली कुलदैवताची आणि तिसरी श्री गुरुदत्तांची आणि बाकीच्या 9 नवनाथांच्या. सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पा, कुलदैवत देवी आणि श्री गुरुदत्तांच्या राशी मांडून घेऊ. नागिनीच्या पानावर 1 सुपारी, 1 बदाम आणि 1 नाणं आणि फूल ठेवून द्यावे. अशा प्रकारे आपण बाकीच्या 9 राशी मांडून घेऊ. खरं तर बाबांची सेवा करण्याचा मौका प्रत्येकाला मिळत नसतो ना, प्रत्येकाचं नशीब असतं. पण मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला बाबांची सेवा करायला मिळतीये. आपण ज्या नवनाथ स्वरूप मानून सुपारी जे ठेवलेले आहेत त्यांच्यावर भस्माने पूजा करून घ्यायची आहे. घरात पारायण असलं की घरात एक पॉझिटिव्हिटी येते. त्यानंतर दिवा, अगरबत्ती, धूप लावून घ्यायची आहे. कलशाला हार घालून घ्यायचा आहे. माझ्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या म्हणून मी सगळ्या गोष्टी केल्या. जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. पारायण तुम्ही 3 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 9 दिवसाचे करू शकता. खरं तर पारायण आमच्या फौजींना करायचे आहे, पण त्यांची पहिली वेळ असल्या कारणाने त्यांना माहिती नाही आहे पूजा कशी मांडायची ते. तर मी त्यांना पूजा मांडून दिली. मी जशी पूजा केली त्यांनीही तशी पूजा केली. आणि हो, मेन म्हणजे आपल्याला किती दिवसाचे पारायण करायचे आहे हा बाबांपाशी संकल्प सांगायचा आहे. सगळी पूजाविधी आटोपल्यानंतर त्यांनी पारायणाला सुरुवात केली. मला खूप वेळेस बाबांचा अनुभव आलेला आहे. खूप मला बाबांची प्रचिती आहे. तुम्हाला जर बाबांचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीही घरात अवश्य नवनाथ पारायण करा, जेणेकरून बाबांची कृपा सर्वांवर राहील आणि बाबांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहील. आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो.